मध्ये आहे ती अजित पवारांची कृपा नाही, ती नरेंद्र मोदींची कृपा आहे. नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसीचे नेते मानतात. प्रधानमंत्री असले तरी आपल्याला माहिती असेल, मैं ओबीसी हूं, मैं ओबीसी का सबसे बड़ा नेता हूं. प्रधानमंत्र्यांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही. मैं ब्राह्मण हूं, मैं ओबीसी हूं, मैं ये हूं. आणि म्हणून भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावलून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं. आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय, तर त्या संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील, प्रधानमंत्र्यांशी, कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलंय. आणि घटना दुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्क होण्यासाठी, त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील. संघर्ष वाढेल जर असं झालं तर, कारण आधी मला वाटत का संघर्ष वाढेल. संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधले काही घटक आजही करतायत. सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेऊच नये आणि फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं. तुम्ही जसं म्हणालात की वाशीला गुलाल उधळणारे कुठे दिसले नाही. खरंय, ते खरं असायला पाहिजे होते. पण महायुतीची स्ट्रॅटेजी होती की मला माहित नाही. महायुतीमध्ये कोणती स्ट्रॅटेजी नाही. ते फार स्ट्रॅटेजीच्या गोष्टी त्यांनी करू नये. त्यांच्यामध्ये आपापसात ती सुद्धा, जसं आम्हाला ते म्हणत होते रिक्षा आहे म्हणून, ही 3 चाकाची, ती सुद्धा 3 चाकाची रिक्षाच आहे. पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बाजूला ठेवलं, दोन्ही मराठा चेहरे होते. हे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे तुम्ही, त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी काय होती, खास करून शिंदेना दूर ठेवण्यामध्ये. कारण इतके मोठे जे आंदोलक इथे आणले, त्यांच्या गाड्या घोड्या वगैरे व्यवस्था. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.